अकोले तालुक्यातील बेलापूर येथील एका शाळेत नुकतीच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। एका शिक्षकाने वर्गातील विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा आरोप आहे। या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या पालकांनी तातडीनं त्या शिक्षकाला जाब विचारून त्याला चांगला धडा शिकवल्याची माहिती आहे। शिक्षकाचा यापूर्वीचाही वादग्रस्त इतिहास, संबंधित शिक्षकावर याआधी अशा स्वरूपाचे अनेक आरोप झाले असून वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे त्याची वेगवेगळ्या शाळांमध्ये बदली करण्यात आली होती। मात्र प्रत्येक ठिकाणी त्याच्या वर्तनाचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचं समोर आलंय। पालकांची कडक कारवाईची मागणी। या घटनेमुळे पालकवर्ग संतप्त झाला असून संस्थाचालक आणि शिक्षण विभागाने कठोर पावले उचलून त्या शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। शिक्षकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। याशिवाय संबंधित शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं असा आग्रह पालक व्यक्त करत आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष। बेलापूर शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत का याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे। जर कॅमेरे नसतील तर संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे। शासनाने काही महिन्यांपूर्वी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले। मात्र या शाळेत असे कॅमेरे नसल्यास शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। शिक्षकाचा अवैध धंद्यात सहभाग। संबंधित शिक्षकावर ब्राह्मणवाडा परिसरात अवैध दारू विक्रीशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे। अशा व्यक्तीला शिक्षक पदावर ठेवणं ही शिक्षण व्यवस्थेची मोठी चूक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। शासन आणि प्रशासनाची भूमिका संशयास्पद। या घटनेनंतर शासन, शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा अकोले तालुक्यातील या घटनांकडे डोळेझाक करत आहे का असा प्रश्न पालकवर्ग उपस्थित करत आहे। बदलापूर येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या अशाच घटनेनंतर शिक्षण विभाग सतर्क झाला होता। मात्र अद्यापही अशा घटनांवर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। संतप्त पालकांची अपेक्षा। या घटनेमुळे तालुक्यातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शासनाने या प्रकरणाचा कसून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे आणि याशिवाय शाळांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत कराव्यात असं पालक सुचवत आहेत। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।